एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व ठीक असाल. तर ही जी सिरीज आहे ती आमची ट्रॅव्हलिंग सिरीज आहे, जी की आम्ही चाललो आहोत गावी. आज आहे डे 1 आमचा ट्रॅव्हलिंगचा आणि इथे आहे मम्मी, आवी आणि आमचं काही लगेज. तर आम्ही इथे वेट करत होतो. हे आहे ओमकार अल्ट्रामाउंटचं गेट. त्याच्याच ऑपोजिटला आमचे बसेस येतात जे जाते आमच्या गावी. माझं गाव जे आहे ते अंबेजोगाई तालुका आहे, जिल्हा बीड. आणि इथे सगळ्यात जास्त आतुरता होती ती म्हणजे फक्त एकाच व्यक्तीची, ती म्हणजे क्रिशविकला बस कधी येणार याची. तर तो खूप 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 म्हणजे ना वेट करत होता की कधी येणार आमची बस, आम्ही कधी त्या बसमध्ये बसू. तर इथे क्रिशविकचे पप्पा आम्हाला हायवेपर्यंत सोडायला आले होते आणि तो बार पप्पांना हेच विचारत होता की पप्पा आपली बस कधी येणार, आपली बस कधी येणार, ही आहे का आपली बस, ही आहे का आपली बस. आणि आमच्या बसचा टायमिंग जो होता तो 4:45चा होता. पण मुंबईच्या ट्रॅफिकमुळे तुम्हाला माहितीच आहे, तर 10 to 15 मिनिट्स आम्हाला लेट झालं. काही नाही, ते तर होत राहतं, चालत राहतं, पण ठीक आहे. आणि क्रिशविक वेट करत होता, तेवढं आली आमची गाडी. तर ही आहे आमची गाडी जी आम्हाला आमच्या डेस्टिनेशनला पोहोचवणार होती. इथे आमचं कंपार्टमेंट जे होतं ते अप्पर केसचं होतं, एक लेफ्टला आणि एक राईटला 2 सीट्स होते वरती आणि एक लेफ्टला होती सिंगलवाली. आणि दोन्हीही अप्परचीच होती, कारण आम्ही खालची घेतली नाही जाणून बुजून, कारण क्रिशविक बार बाहेर येणार बसमध्ये, तर त्यापेक्षा आपण वरती असलेलंच बरं म्हणून आम्ही वरचीच सीट घेतलेली. तर इथे त्याचे पप्पा त्याला सोडून जात होते, पण तो रडत होता की नाही पप्पा तुम्ही पण चला आमच्यासोबत. पण त्याचे डॅडी नाही येणार होते, ते 2 दिवसानंतर येणार होते. तर त्याला कसं तरी आम्ही कन्व्हिन्स केलं आणि इथे खिडकीपाशी बसवलं. तो छान मस्त व्ह्यू एन्जॉय करत होता बसमध्ये बसून. स्पेशली इथे मेट्रो ट्रेन आहे ना, तर मेट्रो ट्रेन त्याला खूप आवडते बघायला. तर तो इथे बसून मस्त मेट्रो ट्रेन बघत होता आणि व्ह्यू एन्जॉय करत होता. तर इथे आम्ही सगळे सेट झालो होतो. इथे समोरच्या सीटवरती आवी बसला होता आणि तो असा मस्ती करत होता बाबूसोबत. त्याच्यानंतर मग थोडंसं आम्ही व्ह्यू एन्जॉय केला आणि तो खूप रडत होता, म्हणून मी त्याला झोपी घातलं. तो मस्तपैकी झोपला आणि मग मी माझ्यासाठी टाईम दिला इथे, मी टाईम. थोडा व्ह्यू वगैरे एन्जॉय वगैरे करत होतो, गाणी ऐकत होतो आणि ऐकता मग थोडंसं मीही रेस्ट केल्यानंतर. आणि कसं असतं की थोडा टाईम आपल्याला पण द्यावा माणसाने, असं माझं पर्सनली म्हणणं आहे. इथे मम्मी पण खूप छान असा व्ह्यू बघत होती बाहेर, छान असं बाहेरचा नजारा मुंबईचा आम्ही जात होतो तर. आणि खूप एक्साइटमेंट होती आम्हाला गावी जाण्याची, कारण आम्ही खूप वर्षांनी गावी जात होतो. तर आणि स्पेशली थंडी सीझन आहे, तर खूप छान क्लायमेट झालं होतं. तर वाव, मस्त वाटत होतं. तर लगेच मग आम्ही पण थोडा रेस्ट केला. त्यानंतर इथे आमचे साहेब उठले होते थोड्या वेळानंतर, 7:30-8 वाजले होते. तर उठला आणि तो मग मस्ती करायला लागला जास्तच. मग मामासोबत मस्ती कर, मग मम्मासोबत मस्ती कर, आईसोबत मस्ती कर, तिघांसोबत पण मस्ती करत होता. इवन आजूबाजूवाले पॅसेंजर्स होते ना, त्यांना पण बाबा आई करून अशी त्यांच्यासोबत पण चाललेली त्याची गमती जमती. त्यानंतर आमची बस एका धाब्यावरती थांबली होती, पण आम्हाला एवढं काही आवडलं नाही तिथे. पण आम्ही टिफिन आणला होता भाजी चपातीचा, तर ते आम्ही गाडीमध्ये बसूनच खाल्लं थोड्या वेळानंतर. तर इथे असं मस्त असं बस होती, सगळे झोपले होते, फक्त ह्या पोराची मस्ती चाललेली इकडे. बस स्वतःही मस्ती करत होता आणि बाकीच्यांनाही उठवत होता. काही विचारू नका, सगळी मस्ती चाललेली त्याची. त्यानंतर मग आम्ही थोडंसं झोपून गेलो. फायनली आम्ही पोचलो आमच्या गावी. आम्ही उतरल्यावरतीच अंबेजोगाईला आम्ही उतरलो. मग माझा भाऊ आम्हाला घ्यायला आला होता. तिथून 10 to 15 मिनिट्सच्या अंतरावरती आमचं गाव आहे. माझ्या माहेरचं नाव आहे, म्हणजे गावाचं नाव आहे देवळा, जे एक म्हणजे खेडं गाव आहे, पण खेडं नाही राहिलं आहे गाईज, सिरियसली सांगते. जे आता गाव जे आहे ना, ते सिटी काय म्हणा किंवा खेडं गाव काय म्हणा, सगळे अपग्रेडेड झालेले आहेत. खूप छान असं
सेटल झालेले आहेत सगळे गावी. आता आपण गावाला गाव असं म्हणू शकत नाही. खूप छान असं अपग्रेडेशन आलेलं आहे गावीसुद्धा. लाईट्समध्ये म्हणा, पाण्यांमध्ये म्हणा, सगळीकडे अतिउत्तम. आधी आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा नव्हती सोय काहीच, पाण्याचीही सोय नव्हती एवढी आम्हाला. म्हणजे आमची काकी वगैरे सगळेजण आम्ही नदीवर कपडे वगैरे धुवायला जायचो, पण नाही. तर इथे आम्ही पोचलो आमच्या गावी, म्हणजे देवळाला. तर हे जे आहे हे बस स्टँड आहे आणि इथे बघा सकाळी इतक्या मॉर्निंगला लोक उठलेले असतात ना. हे गावचं खूप छान आहे हा. मस्त जमून विमून इथे शेकोटी करत होते सकाळ सकाळी. आणि इवन आम्ही 6 वाजता पोचलेलो आणि 6 वाजता पोचलो आम्ही स्टॉपवरती, पण आम्हाला गावी जाईपर्यंत 6:20 6:25 झालेले. तर तुम्ही बघा इथे सगळे उठलेले होते एवढ्या मॉर्निंगला आणि आपापल्या कामालाही त्यांनी सुरुवात केली होती. म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. लवकर उठा, आपापली कामं करा, वेळोवेळी जेवा, परत कामं करा, परत वेळोवेळी सगळे आपली कामं काही उरका, पटकन रात्री 7:30-8 वाजता जेवा आणि झोपून जा. परत आपली सकाळची सुरुवात तशीच. म्हणजे ह्याच्याने काय होतं, आपलं आरोग्य जो आहे तो पण खूप सुंदर असतं, खूप छान राहतं. तर म्हणून तर लोक बोलतात गावी हे वेगळंच वातावरण असतं गावचं. तर हे आहे माझं सुंदर असं गाव. मस्त असं व्ह्यू तुम्ही बघू शकता इथे, मस्त असं. आणि प्रत्येकांच्या घरामध्ये गाई म्हशी तुम्ही इथे बघालाच दारामध्ये. सगळ्यांच्या घरामध्ये दूध दुभतं. खूप छान वाटतं गावात. हेच मला खूप आवडतं. म्हणजे मलाही गावी खूप आवडतं बरं. आणि हे जे आहे ते आमच्या आईचं मंदिर आहे, गावच्या देवीचं मंदिर आहे. विश्वरूपी नाव आहे देवीचं. आणि इथे ह्या साईडला जे आहे ते पांडुरंगाचं मंदिर, महादेवाचं मंदिर. आणि हे जे आहे आमचं ग्रामपंचायत आहे. त्यानंतर असं व्ह्यू जो आहे तो खूप छान. आणि हे आमचं फायनली घर आलेलं आहे. तर हे आहे माझं घर, माझं माहेर. तर इथे आम्ही वेट करत होतो, म्हणजे ते लोक लॉक उघडत होते मॉर्निंग झालेली. तर इथे क्रिशविक आवाज येत होता, आजी उघडा दार. आणि आंटी येतच होत्या दार उघडण्यासाठी. आणि खूप अशी थंडी होती गावी. फॉग असा जमा झाला होता सगळीकडे, खूप छान असं दुखट. इथे तो वेट करत होता की कधी आजी दरवाजा खोलला आणि आम्ही कधी आतमध्ये जाऊ. टाळाविळा लावून झोपली आजी आलेली आहे दरवाजा उघडण्यासाठी. चला. आणि हा बघा क्रिशविक बघा कसा वेट करतोय. किती सिक्युरिटी. गुड मॉर्निंग. थंडी. असं आम्ही इथे आलो घरामध्ये फायनली. हे आहे आमचं सुंदर असं छोटंसं घर गावचं. आणि हा आहे मॉर्निंगचा व्ह्यू. जे वाजलेले 7 सकाळचे 7:15 झालेले. खूप छान सुंदर असा व्ह्यू होता. इथे आमचे पप्पा चूल पेटवलेली, पाणी गरम करण्यासाठी. क्रिशविक आहे तो नवीन बघत होता, हे काय मी हे कुठे आलोय सकाळ सकाळी एवढ्या मॉर्निंगला. तर आणि स्पेशली कसं मुंबईमध्ये असं माती इथे खेळायला भेटत नाही, तर हे काहीतरी नवीनच होतं त्यासाठी. म्हणून तो तर फुल लॉन एकदम तयारीत होता की चला मातीत खेळायचं आता आपल्याला. तर कसा वाटला तुम्हाला आमची ही सिरीज हे कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. टिल देन प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.